जळगावजवळ रेल्वे मार्गावर एक भयंकर दुर्दैवी घटना घडली असून पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या 11 प्रवाशांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे, तर 20 पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी संदीप जगताप। जळगावजवळ रेल्वे मार्गावर घडलेल्या दुर्दैवी घटनेमागे नक्की काय कारण आहे याविषयी भीमप्रहार न्यूज मराठीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट। जळगाव जिल्ह्यात पाचोऱ्या तालुक्यातील माहिजी आणि परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली। पुष्पक एक्सप्रेसच्या एका डब्यातून ठिणग्या उडाल्याच्या दिसल्याने आग लागल्याची अफवा पसरली। गोंधळांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। भीतीने महिला, लहान मुले आणि इतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली। यावेळी समोरून भरधाव येणाऱ्या बंगळूर एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिली। ट्रेनच्या चाकांमधून ठिणगा निघाल्याने प्रवाशांना आग लागल्याची भीती निर्माण झाली। घाबरलेल्या प्रवाशांनी डब्यातून उड्या मारल्याने हा भयंकर अपघात घडला। गोंधळामुळे बऱ्याच जणांना समोरून येणाऱ्या ट्रेनचा अंदाज आला नाही। परिणामी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली। सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। अनेक प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे। स्थानिक प्रशासन आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे। या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि रेल्वे सुरक्षेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे। घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून मृतांची ओळख पटवण्याचे आणि जखमींवर उपचार करण्याचे काम सुरू आहे। खोट्या अफवेचा स्रोत शोधण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पाचोऱ्या तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ भीषण रेल्वे अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना पाचोरा ग्रामीण रुग्णालय तसेच काही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सर्व खासगी नागरिकांची आमदार गिरीश महाजन व खासदार स्मिता वाघ यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत सर्वांना उत्तम उपचार मिळावेत असे निर्देश दिले आहेत। आता दूर निघत होता तर लोकांना वाटतं आग लागली म्हणून लोक पटापट गाडी तिथे स्लो झाली। स्लो नंतर लोकांनी तिथून बाहेर पडले। ते बाहेर पडल्यानंतर इथं टर्न पॉईंट असल्यामुळे त्यांना गाडी लक्षात नाही आली, समोरून दुसरी गाडी आली आणि त्यामुळे त्या पट्टीवर जे लोक होते सगळे चिरडले गेले। इकडच्या साईडची लोक तिथे वाचली आहेत। आता इथे स्पॉटवर आल्यानंतर असं लक्षात येतं की जवळपास 11 लोक एक दगावलेली आहेत। 10 लोकांना म्हणजे त्यांनी जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ आता पाचोऱ्याला ऍडमिट त्या ठिकाणी करण्यासाठी सगळे ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। पुष्पक होती आणि दुसरी जी होती ती केके होती। आता जखमींची संख्या काही कळली नाही। जखमींची संख्या जवळपास 10च्या आसपास आहे आणि 11 लोक गेलेले असल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय। जे 11 लोक गेले त्यांच्या घराला कुठल्या प्रकारचं ओळख पटलेली नाही। ठीक आहे, थँक्यू। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील घडलेली घटना बाबत दुःख व्यक्त करत या दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा केली असून तसेच जखमीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे म्हटले आहे। जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या नजीक अतिशय भीषण अशा प्रकारचा अपघात किंवा ही दुर्घटना घडलेली आहे आणि काही लोकांना ट्रेनमधनं धूर येतोय असं वाटल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आग लागली आहे असं समज झाल्यामुळे त्यांनी ट्रेनमधनं उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना उडवलं आणि मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे। आमचे मंत्री गिरीश महाजनजी अपघाताच्या स्थळी पोहोचलेले आहेत। जे काही लोक मृत आहेत, जवळपास 10-11 लोक मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे। तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लोक जखमी देखील असू शकतात। त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालंय, पोलीस प्रशासनाशी बोलणं झालं आणि मंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे। ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशा करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि मंत्री आमचे गिरीश महाजन या संपूर्ण जी काही घटना आहे त्या घटनास्थळी पोहोचून सर्व प्रकारच्या गोष्टी हँडल करतात। जळगावमध्ये घडलेली दुर्घटना ही रेल्वे सुरक्षेतील त्रुटी आणि अफवांच्या घातक परिणामाचे गंभीर उदाहरण आहे। प्रशासनाने या प्रकारावर वेळेस नियंत्रण मिळवले असते तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी नक्कीच टाळता आली असती।
बातम्या पाहण्यासाठी दिन प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.